सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून राजेश क्षीरसागर हे निवडणूक रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं केलंय। कोल्हापुरातील क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष प्रसाद मोहिते यांनी या निवडणुकीत राजेश लाटकर यांना पाठिंबा दिल्याची पोस्ट समाज माध्यमांवर टाकल्यानंतर मोहिते यांना भाजपचे पदाधिकारी रवींद्र मुतगी यांनी फोनवरून धमकी दिली आहे। प्रसाद मोहिते यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। मला 2 दिवसापूर्वी राजारामपुरीचे भाजपचे पदाधिकारी एक आहेत रवींद्र मुदगी आणि त्यांचा मुलगा अनिकेत मुदगी, तर आम्ही 2 दिवसापूर्वीच फाउंडेशनतर्फे पाठिंबा जाहीर केला आहे लाटकर साहेबांना। आणि आमच्या पोस्ट जशा बाहेर पडल्या, व्हायरल झाल्या, आम्ही मतदानासाठी जसं बाहेर पडलो तसं माझ्या ग्रुपची भाजपवाल्यांच्याकडनं लिंक कॉपी केली गेली, त्यांच्या ग्रुपवरती टाकली गेली आणि निगेटिव्ह कमेंट त्याच्यावर टाका, मुद्दाम निगेटिव्ह त्याच्यावर बोला, अशा पद्धतीचे त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश त्यांच्या कोण नेते असतील त्यांनी ते दिले असतील। त्यानंतर माझ्या फेसबुक वॉलवर येऊन अश्लील कमेंट करणे, वैयक्तिक पातळीवर कमेंट करणे, अशा पद्धतीचे प्रकार चालू झाले। त्यानंतर मी सुद्धा ह्याआधी भाजपचं काम केलेलं आहे, मी त्यांच्यासुद्धा मदतीला उपयोगाला पडलेलो आहे, त्यामुळे माझे भरपूर प्रमाणात त्यांच्याशी ओळखीचे संबंध वगैरे आहेत। मी त्यानंतर जे अनिकेत मुदगी आहे त्यांच्या वडिलांना मी कॉल केला, रवींद्र मुदगी, आणि त्यांना मी विनंती केली की म्हणलं इलेक्शन येतात जातात आणि हे अशा पद्धतीचं तुम्ही कमेंट करणं हे चुकीचं आहे, कारण मी तुमच्या कुठल्या ह्याच्या आडवं आलेलो नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचा प्रचार करा, मला माझा करू द्या, व्यक्ती स्वातंत्र्य आहे। त्यानंतर त्यांची भाषा माझ्याबरोबर बदलली, त्यांनी मला धमकीचे भाषा वगैरे त्यांनी वापरली। त्यानंतर मी त्यांना सांगितलं की व्यक्ती स्वातंत्र्य काय आहे की नाही, ही भाजपची संस्कृती नाही, म्हणजे तुम्ही आता भाजपवाले धमकी देऊन तुम्ही मतदान घेणार काय, आमच्यावर दबाव टाकून तुम्ही आमचं मतदान घेणार काय।